नमस्कार. स्वाती कर्वे यांच्या स्वातीचे मोती या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करते. मी रिद्धी काशीकर. मी ह्युमन रिसोर्समध्ये MBA केलं असून स्वाती कर्वे यांनी लिहिलेल्या गारगोटी एक आश्चर्यकारक संग्रह या संग्रहालयाबद्दलचा लेख वाचून दाखवते आहे. नाशिकहून येताना गारगोटी या सिन्नर जवळच्या संग्रहालयाबद्दल माहिती मिळाली. सेमी प्रेशस स्टोन्स आणि जीवाश्म यांचा समावेश असलेलं हे संग्रहालय जाता जाता बघून घ्यावं असा विचार करून आम्ही परतीच्या प्रवासात त्या दिशेने निघालो. नाशिकपासून सुमारे 40 किलोमीटरवर हे होतं. तसं प्रसिद्ध असावं कारण देशाभरातून लोक तिथे भेट देतात. तासाभराने आम्ही इच्छित स्थळी पोचलो. गुगलवर आपोआप आलेलं नाव बरोबर होतं. खाणीतल्या खजिन्यातून सापडलेला हा खजिना. खजिन्यातून सापडलेला जो दगड किंवा काच असेल तो म्हणजे गारगोटी. गाडी थांबवली तर समोर एक सुंदर इमारत उभी होती. निसर्गातील चमत्कार आणि मानवाची सृजनशीलता याचा अनोखा मिलाफ म्हणजे गारगोटी हे प्रदर्शन. श्रीयुत K.C. पांडे यांच्यातील द्रष्ट्या शिक्षणतज्ज्ञाला नव्या पिढीसमोर काय ठेवायला हवं याची चांगली जाण होती. त्याचं हे प्रतीक त्यांच्या खाजगी संग्रहातल्या या अविश्वसनीय चिजा. दारात गाडी लावतानाच नियमावलीची पाटीही दिसली. धोकादायक कुठल्याही गोष्टी, मोठं सामान किंवा पाणी आत न्यायला परवानगी नव्हती. गाईड त्या तिकिटातच मिळणार होता. फाटकातून आत जाऊन प्रत्येकी 100 रुपये तिकीट काढलं. चप्पल बाहेरच काढून ठेवली. दोन्ही बाजूला माहितीचे फलक आणि काचेच्या मोठ्या पेट्यांमधून ठेवलेल्या काही गोष्टी. समोर भारत मातेचं मोठं शिल्प, त्यामागून वर जाणारा देखणा जिना आणि वरच्या टिंटेड ग्लासमधून झिरपणारा हवासा उजेड. पेट्यांमध्ये ठेवलेल्या वस्तूंमध्ये कोरल्सचे आणि बसॉल्टच्या दगडी कवचात तयार झालेल्या स्फटिक यांचे लहान मोठे नमुने होते. आत दिसणाऱ्या वस्तूंची ती झलकच होती. स्फटिकाचा गणपती केला होता आणि काचेच्या खोलीमध्ये फुलदाणीच्या आकाराचे 2 दगडी प्रचंड मोठे जार. हे खाणीत आढळणाऱ्या दगडांपासून तयार केले होते. नैसर्गिक रंगांचा त्यावरचा मेळ सुरेख दिसत होता. यापासून गळ्यातल्या माळा, ब्रेसलेट वगैरे दागिने, शोभेच्या वस्तू तयार करतात. त्या विक्रीसाठी उपलब्ध असतात. मुख्य प्रदर्शनाच्या वस्तू उभ्या आडव्या मोठमोठ्या काचेच्या कपाटांमधून, शोकेस, शेल्फमधून कधी एकट्या तर कधी समूहाने ठेवलेल्या आढळतात. आकाराने खूप मोठ्या असलेल्या कोरल्सच्या गोष्टी, माणकाच्या अख्ख्या एकाच दगडातून कोरून काढलेल्या 25 किलो वजनाचे गणपती हे सुटे एका काचेच्या पेटीत बंद केले होते. इथे प्युअर रत्न दिसत नाहीत, तर ती दुसऱ्या प्रतीची आढळतात. त्यामुळे त्यावर काम करताना त्यांना आकार देताना ती तुटू शकतात. त्यांची पारख करून मगच त्यांतून मूर्ती किंवा दागिने तयार करता येतात. लाव्हा रसापासून तो थंड झाल्यावर जेव्हा हे आकार तयार होतात तेव्हा ते कसे तयार होणार, त्याचा लहान मोठा आकार, पारदर्शकता, त्यावरील चमक ही तिथल्या वातावरणावर अवलंबून असते. तसेच ते कधी सुईसारखे टोकेरी, अगदी बारीक, इजा करणारे असतात. यामध्ये आपल्याला कितीतरी गोष्टींचं साधर्म्य आढळतं. कुठे कापसासारखा हलकेपणा जाणवतो, साखरेच्या कणासारखे स्फटिक जाणवतात, ढग असल्याप्रमाणे भासतात. अशुद्ध रसायनासारखे काही त्यात मिसळले गेले असेल तर ते रंग धारण करते. अशा वेळी एका पांढऱ्या शुभ्र आकृतीमध्ये हिरवा बेज कलर म्हणजेच दुय्यम दर्जाचा पाचू, जेड, रुबी यांचे रंग मिसळलेले दिसतात. एका वेळी 4 रंग सापडणं दुर्मिळ असतं.
तसाही एक नमुना इथे आहे. गाईड बरोबर असेल तरच या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येतात, नाहीतर ते कळायला मार्ग नसतो. या संग्रहात फक्त एकच छोटा शुद्ध हिरा आणि माणिक बघायला मिळतो. त्याला पॉलिश केलं की त्याची चमक वाढते, मग त्याचा दरही वाढतो. सोनं नेहमी मातीत मिसळलेल्या अवस्थेतच सापडतं असं म्हणतात, पण इथे मात्र मजेदार आकारातल्या ऑस्ट्रेलियन सापडणाऱ्या प्युअर सोन्याचा तुकडा आहे. खाणीत सापडणाऱ्या अशा वस्तू काढायला कसबी कामगार लागतात. कामगार त्याबद्दल काही समजू शकत नाहीत, मग त्या गोष्टी तुटतात. सगळीकडे विकास होत असल्यामुळे खाणी असलेले भाग आता कमी होत चालले आहेत. त्यामुळे हे प्रकार सापडण्याचे प्रमाणही कमी होत आहे. इथे आलेली सर्वात नवी वस्तू 4 महिन्यापूर्वीची, तर जुन्या काही वस्तू 1000 वर्षापूर्वींच्या आहेत. हा संग्रह 48 वर्षांचा आहे, मात्र संग्रहालय 11 वर्षांचं आहे. भूकंप झाले, पडझड झाली की विविध गोष्टी जमिनीत गाडल्या जातात. त्यामध्ये झाडांचे डिंक, त्यामध्ये अडकलेले चिकटलेले छोटे कीटक, गोगलगाई असंही काही आढळतं. पारदर्शक डिंक फार सुरेख दिसतो. सगळेच नैसर्गिक रंग छान दिसतात. मोठ्या गोगलगाई दगड झालेल्या बघायला मिळतात. त्या दिसतातही सुंदर. कित्येक हजार वर्षांपूर्वीच्या डायनोसॉर्सच्या हाडांचे दगड, त्याच्यानंतर आलेल्या मोठ्या प्राण्यांचे अवशेष या संग्रहात आहेत. सुमारे 1000 वस्तू इथे असाव्यात. इथे 80% वस्तू महाराष्ट्रातल्या, त्यात औरंगाबाद, जळगाव, नाशिक, पुणे प्रामुख्याने. 10% उर्वरित भारतातल्या म्हणजे गुजरात, हिमाचल आणि दक्षिणाकडच्या आहेत. या ठिकाणांच्या व बाकी 10% परदेशातल्या आहेत. त्यामध्ये उल्का पाडून तयार झालेल्या दगडांचे 2 तुकडे इथे जतन केलेत. ते चंद्र आणि मंगळावरचे आहेत असं ते सांगतात, परंतु यावर विश्वास ठेवणं थोडं कठीणच पडतं. त्यातील मंगळावरचा तुकडा ओमानमधल्या दोफार भागात 2009 मध्ये मिळाला असं तिथे लिहून ठेवलं आहे. नीलम मात्र फक्त पुण्यामधल्या खाणींमध्ये होता. आता विकासामुळे या खाणी पूर्ण बंद झाल्या आहेत, परंतु जगात कुठेही हा चिंतामणी रंगाचा दगड दिसला तर तो पुण्यातलाच अशी त्यांना अगदी खात्री वाटते. प्रेस्टीज गॅलरी म्हणून वरच्या मजल्यावर एक भाग आहे. त्यामध्ये आत्ता फक्त 4 मूर्ती दिसतात. त्या मुद्दाम घडवलेल्या, रंगवलेल्या, वरख लावलेल्या आहेत. त्यातील गणपतीच्या मूर्ती एकाच दगडातून घडवलेल्या असाव्यात. महिलेची सुंदर मूर्ती आहे, परंतु हा पुतळा किंवा हे सर्वच कशात घडवलेले आहे याचा उल्लेख तिथे नाही. बघताना अगदी सुरुवातीलाच लक्षात येतं, या सर्व वस्तू यांची स्वच्छता राखणं हे खूप कठीण काम असेल. कामाला माणसंही बरेच आहेत, त्यामुळे हे मेंटेन करण्याचा खर्च कमी नसणार. सगळं बघून खूप समाधान वाटत होतं. माहिती सांगणारे इंग्रजी फलक बरेच आहेत. गाईड लोकसुद्धा निदान 3 भाषेमधले असावेत. एकदा अवश्य जाऊन बघण्यासारखा हा संग्रह आहे. तुम्हाला जर हे वर्णन आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.